नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चटपटीत असं आलू चाट बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आलू चाट बनवण्यासाठी मी इथं 3 बटाटे असे बॉईल करून घेतलेले आहेत. त्यावरचे साल काढून घेतलेले आहेत. पूर्णपणे आपल्याला बटाटे थंड करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याचे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत. बटाट्याचे असे गोल गोल काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. तिन्ही बटाट्याचे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे. आता आपल्याला याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. इथे मी पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला घालायच्यात सुक्या लाल मिरच्या 4 घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरं. आता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जिरे आणि मिरच्या व्यवस्थित भाजायच्यात आपल्याला. जिरे आणि मिरच्या व्यवस्थित आपले भाजलेले आहेत. आता आपण खाली काढून घेऊया. जिरे आणि मिरच्या व्यवस्थित भाजून घेतलेल्या थंड झालेल्या आहेत. एका मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला हे जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. न पाणी घालताच आपल्याला याचं वाटण करायचं आहे. अशा प्रकारे मी मसाला बनवून घेतलेला आहे. जिरे आणि मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसरच वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं. आता यामध्ये घालायचं आपल्याला बाकीचं साहित्य. आता यामध्ये घालायचं आपल्याला बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाला. 1 हिरवी मिरची मी कापून घेतलेली आहे, ते घालायचे आपल्याला. थोडीशी कोथिंबीर घालायची यामध्ये. 1 मीडियम साईजचा कांदा मी कापून घेतलेला आहे, तो घालायचा आपल्याला यामध्ये. बॅडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी, अर्धा चमचा ती घालायची आहे. चवीपुरतं मीठ. आता यामध्ये घालायचे आपल्याला बारीक शेव. शेव घालणं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप करू शकता. आता यामध्ये घालायचे आपल्याला चिंचेची गोड आंबट चटणी 2 चमचे घालायचे आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. लहान मुलांना अशा प्रकारे केलेले बटाट्याचे चाट खूप छान लागतं. यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता वाटलंच तर तुम्ही यावर लिंबाचा रससुद्धा घालू शकता. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त आपलं बटाट्याचं चाट किंवा आलू चाट आपला तयार झालेला आहे. असं मस्त झालेलं आहे. तुम्ही लहान मुलांनासुद्धा असं झटपट बनवून देऊ शकता किंवा तुम्हीसुद्धा काहीतरी चटपटीत खावं असं वाटलं तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून खा. खूप छान लागतं आणि करायलासुद्धा अगदी 5 मिनटात तयार होतं. असं मस्त झालेलं आहे आपलं आलू चाट. डिशमध्ये आपण हे सर्व करून घेऊया. मस्त चटपटीत आपला आलू चाट तयार झालेला आहे. झटपट असा आपला आलू चाट तयार झालेला आहे. खायला खूपच छान लागतं आणि अगदी हे 5 मिनटात तयार होतं. तुम्ही लहान मुलांनासुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.